कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। दापोलीत फटाक्यांचा धोकादायक खेळ, मैदानावर फायर वॉरचा थरार, तरुणांच्या आतिषबाजीने नागरिक भयभीत। माझगाव येथे बिबट्या पडला विहिरीत, वन विभागाने केली यशस्वी सुटका, बिबट्याला सुरक्षित सोडले नैसर्गिक अधिवासात। गोपाळगडावर दीपोत्सव आणि गडपूजन, शिवभक्तांनी साजरी केली दिवाळी, महाराजांना दिली मानवंदना। आणि कोकणात राजकीय वातावरण तापले, महायुतीत अंतर्गत धुसफूस, मंत्री सामंतांनी स्पष्ट केली भूमिका। पाहुयात सविस्तर वृत्त। दिवाळीचा उत्साह सर्वत्र असला तरी दापोली शहरातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे। शहरातील विस्तीर्ण मैदानात काही तरुण धोकादायक पद्धतीने फटाक्यांची आतिषबाजी करत आहेत। खेळाडूंच्या सरावासाठी उपयुक्त असलेले हे मैदान आता काही हौशी तरुणांच्या फायर वॉरमुळे धोक्याचे केंद्र बनले आहे। दिवाळीच्या काळात हे तरुण रात्रीच्या वेळी मैदानावर एकत्र येतात। या खेळात ते आकाशात बाण सोडण्याऐवजी एकमेकांकडे जमिनीवरून फटाके सोडत आहेत। जणू काही दोन गटांमध्ये बॉम्बफेक सुरू असल्याचा भास होतोय। या धोकादायक आतिषबाजीमुळे केवळ सहभागी तरुणांनाच नाही तर मैदानाच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठा धोका निर्माण झालाय। अपघाताची शक्यता वाढल्याने स्थानिक नागरिक चिंतेत आहेत। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देऊन या धोकादायक खेळाला आळा घालण्याची मागणी केली आहे। तसेच या तरुणांना योग्य समज देऊन सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले। प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी स्थानिकांची मागणी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मजगाव येथे एका थरारक घटनेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने यशस्वी सुटका केली आहे। मजगावातील एका आंबा बागेतील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती पोलीस पाटलांनी वन विभागाला दिली। तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथक, पिंजरा आणि आवश्यक साहित्यासह घटनास्थळी पोहोचले। सुमारे 25 फूट खोल आणि 10 फूट रुंद असलेल्या विहिरीच्या 7-8 फूट पाण्यात बिबट्या दगडावर बसलेला दिसला। बचाव पथकाने त्वरित विहिरीभोवती जाळे टाकून पिंजरा दोरखंडाच्या मदतीने खाली सोडला। अवघ्या 15 मिनिटात बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात आला। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। अंदाजे 6 ते 7 वर्षांचा नर बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। वन विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली। स्थानिक पोलीस, प्राणीमित्र आणि ग्रामस्थांनी देखील बचाव कार्यात मोलाची मदत केली। तपासणीनंतर त्या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये राजकीय वातावरण चांगले स्थापण्यास सुरुवात झाली आहे। रत्नागिरीत शिवसेना नेते तसेच पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आमने सामने आले होते। निकम यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेनंतर त्यांना भाजपकडून देखील पाठिंबा मिळाल्याने वातावरण अधिक तापले। यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी मित्रपक्षांची खुमखुमी काढत टीका केली। त्यांना तसं वाटत असेल तर आपणही शिवसेनेचा बाण कसा चालतो ते दाखवू असा इशारा देत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाची घोषणाच केली। या घटनाक्रमानंतर महायुतीत वादाला उघडी फुटली असून सामंत यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत कोकणातल्या, त्याच्यामध्ये महायुती व्हावी ही प्रामाणिकपणानं आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। एकनाथ शिंदे साहेबांची देखील इच्छा आहे आणि विशेषतः देवेंद्रजींची देखील इच्छा आहे। परंतु स्थानिक पातळीवरच्या लोकांनी, काही लोकांनी जे तोंड सोडलेलं आहे ते योग्य आहे असं मला वाटत नाही। काल नितेशजींना ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये प्रश्न विचारला त्यांनी अतिशय समर्पक उत्तर दिलं। माझं म्हणणं की असंच सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे। त्यांनी काय सांगितलं की बाबा, एखाद्या पक्षाला जर युती करायची इच्छा नसेल तर आम्हाला पण युती करायची इच्छा नाही, आम्हाला देखील पक्ष, अशा पद्धतीची उत्तरं असली पाहिजेत। काही लोक म्हणतात की आम्ही इकडे फिरायला देणार नाही, काही म्हणतात तिकडे फिरायला देणार नाही, आम्ही आता नव्यानं आलोय म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही। असं असतं का? आता काही लोकांची हयात 7-8 वर्ष राजकारणातली, राजकीय हयात म्हणतो तसं माझं, मी 27व्या वर्षी आमदार झालो। मी रत्नागिरी जिल्हा कोळून प्यालोय। त्याच्यामुळे म्हणून मला नाईलाजानं चिपळूणमध्ये सांगावं लागलं की देवेंद्रजींचा आम्ही आदर करतो। देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून, महायुतीतले आम्ही मंत्री म्हणून कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो। स्वतः मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। त्याच्यामुळे माझ्या एखाद्या स्टेटमेंटमुळं किंवा माझ्या एखाद्या वागण्यामुळं संघटनेतल्या एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये ही मी दक्षता घेतो।
परंतु शांत आहोत त्याचा अर्थ हतबल देखील नाही आहोत ना. त्याच्यामुळे मला नाईलाजानं सांगावं लागलं की कोणाला अशी खरोखरच जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खुमखुमी असेल तर आम्ही धनुष्यबाण चालून दाखवतो, तो आम्ही चालून दाखवला. त्याच्यामुळे महायुतीनंच लढायचं आहे हे आजही पालकमंत्री म्हणून माझं मत आहे. आणि या संदर्भात माझं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे. परंतु सिंधुदुर्गात काय होतंय हे देखील बघावं लागेल ना, रायगडमध्ये काय होतं हे देखील बघावं लागेल. शेवटी सिंधुदुर्गच्या ज्या युतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील, महायुती होण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, त्याच्यावर देखील रत्नागिरीच्या युतीचं अवलंबून आहे. जर सिंधुदुर्गामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं गेलं, तिथे चांगल्या पद्धतीचा मान सन्मान दिला गेला, तर तसंच्या तसं मॉडेल आम्ही रत्नागिरीमध्ये राबवणार आहोत. त्याच्यामुळे सिंधुदुर्गच्या युतीवर देखील रत्नागिरीवाल्यांचं लक्ष आहे आणि महायुतीनंच लढायचं आहे. म्हणून मी परवा बोललो, मी कोणाला दुखवण्याचा हेतू नव्हता. पण मी जे ऐकतोय ज्या पद्धतीनं काही मंडळी तालुका स्तरावरची, जिल्हा स्तरावरची ही अग्रेसिव्हली बोलतात, त्यांना मन दुखवली जातं, त्याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे गावात बहुचर्चित रावडी जनार्दन या मोठ्या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश या चित्रपटात मुख्य भूमिकेत चमकणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीत चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला. 1900 सालातील ब्रिटिशकालीन माहितीवर आधारित या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकांना इतिहासात घेऊन जाईल. चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त ठेवला गेला. चित्रीकरण पाहण्यासाठी आसपासच्या गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. बोरस मोहल्ल्यातही चित्रीकरण होईल. विशेष म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी सागरप्रेमी सैतवडे या चित्रपटाचे चित्रीकरण याच गावात झाले होते. त्यानंतर इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा इतक्या मोठ्या चित्रपटाचं गावात चित्रीकरण होत असल्यानं स्थानिकांमध्ये कुतूहल आणि उत्साहाचं वातावरण आहे. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगडावर दीपोत्सव आणि गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. छत्रपती शासन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हा शिवमय सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी गडावर उपस्थिती लावली. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक तोरण बांधण्यात आलं होतं. संपूर्ण गड दिव्यांच्या आकर्षक रोषणाईनं उजळून निघाला, जणू दीपावली साजरी करतच होता. पश्चिम बुरुजावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शिवभक्तांनी महाराजांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषानं गडाचे वातावरण भारून गेले होते. उपस्थित शिवभक्तांनी महाराजांना मानवंदना देत ऐतिहासिक गडावर दिवाळी साजरी केली. महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा हा एक अनोखा प्रयत्न होता. या सोहळ्यात छत्रपती शासन संघटनेचे नितेश रांगळे, अक्षय रांगळे, कल्पेश वीर, ऋषी रांगळे, महेश जाधव, राज धोपट, तेजस रहाटे यांच्यासह अंजनवेल गावातील स्थानिक नागरिक, संतोष गुळेकर आणि शिवकन्या ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. या दीपोत्सवानं गोपाळगडाचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा गोडवा वाढवणारा भाऊबीज हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती आपलं प्रेम आणि आदर व्यक्त करतो. केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर राजकीय नेते मंडळीच्या घरांमध्ये देखील हा सण तितक्याच आनंदानं आणि गुण्यागोविंदानं साजरा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी देखील आपल्या लाडक्या बहिणींसोबत ही भाऊबीज साजरी केली. तटकरे यांनी आपल्या बहिणींकडून ओवाळून घेतले आणि पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा केला. या आठवणीचे काही खास क्षण त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील शेअर केलेत. हे क्षण पाहताना भाऊ बहिणीच्या नात्यातील आपुलकी आणि आनंद स्पष्टपणे दिसून येतोय. तटकरे यांनी हे फोटो शेअर करता सर्व नागरिकांना भाऊबीज दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. नात्याची वीण घट्ट करण्याचा हा सण, या सणाचा आनंद राजकीय वर्तुळातही दिसून आल्यानं सर्वत्र सकारात्मक संदेश केला आहे. दिवाळीच्या शुभपर्वावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सहसा आपल्या आक्रमक आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे भास्कर जाधव या व्हिडिओमध्ये मात्र पूर्णपणे भक्तिमय वातावरणात रमलेले दिसतात. दिवाळीच्या उत्साहात गुहागरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी कुटुंबासोबत भजन गायलंय. या व्हिडिओमध्ये भास्कर जाधव पारंपरिक वेशभूषेत हातात टाळ घेऊन देवाचं नामस्मरण करताना दिसत आहेत. त्यांचा आवाज स्पष्ट असून ते पूर्ण भक्तिभावाने यात सहभागी झालेत. त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य देखील भजनात सामील झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राजकारणातील नेहमीचा संघर्ष आणि आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणातून दूर भास्कर जाधव यांची ही शांत आणि आध्यात्मिक बाजू पाहून अनेकांना सुखद धक्का बसलाय। राजकीय नेत्याची ही वेगळी सांस्कृतिक आणि पारंपरिक ओळख लोकांना खूप भावली आहे। त्यांच्या चाहत्यांकडून आणि सर्वसामान्यांकडून या व्हिडिओचं खूप कौतुक होत आहे। समाज माध्यमांवर हा व्हिडिओ वेगाने पसरत असून लोकप्रतिनिधीची सकारात्मक प्रतिमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे। दिवाळीच्या उत्साहात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या महाड तालुक्यातील बहिणीच्या किये या गावी पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली आहे। बहीण भावाच्या पवित्र नात्याचा हा सण गोगावले यांनी कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या आपुलकीने साजरा केला। किये गावात दाखल झाल्यावर त्यांचे ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी बहिणीच्या हस्ते त्यांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करून घेतली। या प्रसंगी संपूर्ण वातावरण आनंदमय आणि स्नेहपूर्ण झाले होते। बहिणींनी भरतशेठ गोगावले यांना दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मंत्री महोदयांनी देखील बहिणींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतला। यावेळी गोगावले यांनी मंत्री असलो तरी मी आजही एका सामान्य माणसाप्रमाणे आपल्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेला आहे असं सांगितलं। अशा क्षणांमुळे कौटुंबिक आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो। दिवाळीच्या निमित्तानं कुटुंबासोबत वेळ घालवून त्यांना खूप आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलंय। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।